नमस्कार. करुणा म्हणजे नक्की काय आणि ती दाखवण्यासाठी समोरचा माणूस पात्र असायलाच हवा का? आज आपण एक अशी कथा पाहणार आहोत जिथे एका राजाचा अहंकारच त्याला खड्ड्यात घालतो. आणि गंमत म्हणजे त्याला वाचवायला तोच येतो ज्याची तो शिकार करायला निघाला होता. ही गोष्ट आहे एका राजाची आणि एका दयाळू हरणाची. जेव्हा सत्तेचा आणि शक्तीचा खेळ अचानक उलटतो तेव्हा काय होतं? विचार करा. एक शक्तिशाली शिकारी स्वतःच एक असहाय्य शिकार बनतो. तेव्हा त्याला दया, करुणा, माणुसकी ह्याचा खरा अर्थ कळतो का? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर आपण ह्या कथेत शोधूया. तर गोष्ट सुरू होते बनारसचे पराक्रमी राजा ब्रह्मदत्त यांच्यापासून. आता हे एक कुशल शासक होते, यात काही शंका नाही. पण त्यांना शिकारीची केवळ आवड नव्हती, तर अक्षरशः व्यसन होतं. शिकार म्हणजे त्यांच्यासाठी फक्त करमणूक नव्हती, तर त्यांच्या अहंकाराचं आणि सत्तेचं एक मोठं प्रदर्शन होतं. आणि राजाचा हा नाद इतका टोकाचा होता की त्याने आपल्या सगळ्या दरबाऱ्यांसमोर एक विचित्र अट ठेवली. अट काय होती? जो कोणी हरणाला जाऊ देईल त्याला कठोर शिक्षा होईल. बघा, या एका वाक्यातून राजाचा अहंकार आणि त्याची क्रूरता किती स्पष्ट दिसते. विचार करा, त्या दरबाऱ्यांवर किती मोठं दडपण असेल. त्यांच्यासाठी तर ही शिकार म्हणजे जीवावर बेतण्याचाच प्रकार होता. आणि मग सुरू झाला तो पाठलाग. दरबाऱ्यांनी हरणाला राजाच्या दिशेने तर हाकललं, पण ते हरिण इतकं चपळ होतं की ते राजाच्या समोरून सुसाट निसटलं. राजाचा नेम चुकला, बाण वाया गेला, सगळ्या दरबाऱ्यांसमोर अपमान झाला आणि तोच अपमान राजाच्या जिव्हारी लागला. मग काय, राजा एकटाच त्या हरणाचा पाठलाग करू लागला. त्याचा अहंकार इतका मोठा होता की त्या अहंकाराने त्याला अंधळ केलं. जंगलातला तो खोल खड्डा त्याला दिसलाच नाही आणि तो त्यात कोसळला. आणि इथे इथे कथेचं चक्र पूर्णपणे उलटं फिरतं. जो शिकारी होता तो आता शिकार बनला होता. जो राजा होता तो आता एक असहाय्य कैदी होता. आणि त्याचा जीव आता त्याच प्राण्याच्या हातात होता ज्याचा जीव तो काही क्षणांपूर्वी घेणार होता. खरंच, नशिबाचा हा खेळ किती अजब असतो ना. इथे बघा, राजाचा मुकुट पाण्यात तरंगतोय. हे फक्त एका वस्तूचं तरंगणं नाहीये. हे आहे त्याच्या सत्तेचं, त्याच्या अहंकाराचं, त्याच्या संपूर्ण ओळखीचं विसर्जन. त्या खड्ड्यात तो राजा नाहीये, तो फक्त एक माणूस आहे, निसर्गाच्या दयेवर जगणारा एक सामान्य जीव. आता जरा त्या हरणाचा विचार करा. त्याच्यासमोर खड्ड्यात तोच माणूस पडलाय जो काही वेळापूर्वी त्याचा काळ बनून त्याच्या मागे धावत होता. बदला घेण्यासाठी यापेक्षा चांगली संधी कोणती असू शकते? त्याला तिथेच सोडून दिलं की एक शत्रू कायमचा संपला. पण दुसरा मार्ग आहे करुणेचा, क्षमाशीलतेचा. आता हरिण कोणता मार्ग निवडणार? आणि हरिण तो मार्ग निवडतं जो महानतेचा मार्ग आहे, करुणेचा. राजाच्या मनात द्वेष होता, पण हरणाच्या मनात होती फक्त दया. हे फक्त एका प्राण्याचं काम नाहीये, तर हे एका उच्च आत्म्याचं दर्शन आहे, जो वाईटाची परतफेड वाईटाने करत नाही. ते हरिण राजाला फक्त वाचवत नाही, तर त्याला आपल्या पाठीवर बसवून सुरक्षित ठिकाणी पोचवतं. आणि एवढंच नाही, तर ते राजाला एक चांगला शासक बनण्यासाठी पंचशील तत्वांचा उपदेशही देतं, म्हणजे अहिंसा, सत्य, दया यांसारखे सद्गुण. विचार करा, इथे एक प्राणी राजाचा फक्त जीव वाचवत नाहीये, तर तो त्याचा गुरु बनतोय. राजा आपल्या राज्यात परतला. तो आता पूर्णपणे बदलला होता, एक नवीन माणूस बनला होता. पण खरं परिवर्तन तेव्हाच सिद्ध होतं जेव्हा त्याची परीक्षा होते. आणि लवकरच स्वतः देवांचा राजा त्याची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर येणार होता. एका बाजूला होता एक अहंकारी, क्रूर शिकारी आणि दुसऱ्या बाजूला होता एक विनम्र, दयाळू शासक. हा बदल फक्त वरवरचा नव्हता, तर तो आतून, मनातून झाला होता. यातून हेच दिसतं की मृत्यूच्या दारातून परतण्याचा अनुभव आणि निस्वार्थ दयेचा एक क्षण माणसाला मुळापासून बदलू शकतो. राजा बदलला आणि त्याच्यासोबत त्याचं राज्यही बदललं. त्याच्या एका चांगल्या निर्णयाचा परिणाम, जसं शांत पाण्यात दगड टाकल्यावर तरंग पसरतात ना, अगदी तसाच संपूर्ण प्रजेपर्यंत पोहोचला. एका व्यक्तीचं परिवर्तन संपूर्ण समाजाला कसं बदलू शकतं, याचं हे खूप छान उदाहरण आहे. पण खरा प्रश्न हा आहे की हा बदल कायमचा टिकेल का? जेव्हा पुन्हा एकदा तेच हरिण राजासमोर शिकारीसाठी उभं राहील, तेव्हा राजा काय करेल? तो आपल्या नवीन तत्वांचं पालन करेल की पुन्हा आपल्या जुन्या सवयींना बळी पडेल? कथेची खरी परीक्षा तर आत्ता सुरू होणार होती. आणि ही परीक्षा घेणारं दुसरं तिसरं कोणी नव्हतं, तर स्वतः देवांचा राजा शक्र म्हणजेच इंद्र होता.
त्यांनी तेच हरिण राजासमोर आणून उभं केलं, पण राजा आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्याने आपला बाण खाली ठेवला आणि सगळ्यांसमोर जाहीर केलं, मी माझ्यावर उपकार करणाऱ्यावर शस्त्र उचलणार नाही. खरं तर याच क्षणी तो राजा केवळ परीक्षेत पास झाला नाही, तर तो खऱ्या अर्थाने राजा झाला. आतापर्यंत आपण एक छान गोष्ट ऐकत होतो. पण थांबा, या कथेच्या आत अजून एक त्याहूनही महत्वाची कथा लपलेली आहे. आणि हे रहस्य आता उलगडणार आहे. ही कथा मुळात कोणी आणि कोणासाठी सांगितली होती? ही कथा सांगितली होती स्वतः गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना. झालं असं होतं की बुद्धांनी एक खूप गहन प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर त्यांचा मुख्य शिष्य सारिपुत्त सोडून कोणालाच देता आलं नाही. तेव्हा सारिपुत्तच्या ज्ञानाचं कौतुक करताना बुद्ध म्हणाले, सारिपुत्तचं हे ज्ञान फक्त याच जन्माचं नाहीये. आणि हेच पटवून देण्यासाठी त्यांनी ही गोष्ट सांगितली. आणि इथे ह्या कथेचं सगळ्यात मोठं रहस्य उलगडतं. तो दयाळू हरिण, तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः गौतम बुद्ध होते, त्यांच्या बोधिसत्व अवतारात. बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेला आत्मा. तो ज्ञानी पुरोहित होता, शिष्य सारिपुत्त, आणि तो कृतज्ञ राजा होता, बुद्धांचा प्रिय शिष्य आनंद. म्हणजे ही फक्त एक कथा नव्हती, तर त्यांच्याच प्रवासाचा एक आरसा होता. बौद्ध साहित्यामध्ये अशा कथांना जातक कथा असं म्हणतात. या म्हणजे बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा, ज्यांच्यामधून ते आपल्या शिष्यांना खूप सोप्या भाषेतून नैतिकतेचे मोठे धडे द्यायचे. तर मग या सगळ्या गोष्टीतून आपण काय शिकलो? पहिली गोष्ट, खरी शक्ती दयेमध्ये असते, क्रूरतेमध्ये नाही. दुसरी, कृतज्ञता फक्त शब्दांतून नाही तर कृतीतून दिसली पाहिजे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करुणेचं छोटंसं कृत्यसुद्धा संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतं. आणि जाता जाता एक विचार, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असा एखादा दयाळू हरिण नक्की असतो. तो कोणी मित्र असेल, गुरु असेल किंवा कुटुंबातलाच सदस्य असेल, जो आपल्याला आपल्या अहंकाराच्या खड्ड्यातून बाहेर काढतो. आपल्या आयुष्यातला तो दयाळू हरिण कोण आहे याचा विचार नक्की करा. नमस्कार.